नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 4th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड 2024 क्वेश्चन पेपरचे सोल्युशन. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक पाहणार आहोत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया क्वेश्चन पेपर 2024ला. त्यातील पहिलं सेक्शन आहे लॉजिकल reasoning. Question number 1. There is a certain relationship between the pair of term on the either side of. Identify the relationship in the left pair and find the missing term. बघा, या ठिकाणी लेफ्ट साईडला एक पेअर दिलेली आहे. यांच्यामध्ये जे रिलेशनशिप असणार आहे तेच रिलेशनशिप ही जी ह्या सेकंड पेअर आहे राईटकडची, त्यातील फक्त एक आपल्याला टर्म दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला सेकंड टर्म फाइंड आउट करायची आहे. यांच्यामध्ये जे रिलेशन असणार आहे तेच सेकंड पेअरमध्ये रिलेशन असणार आहे. ओके, बघा या ठिकाणी काय दिसतं आहे आपल्याला, व्ही नंतर लगेच काय येतो, डब्ल्यू, त्यानंतर एच, जी नंतर काय येतो, एच. म्हणजे बघा, व्हीच्या पुढे डब्ल्यू येतो आहे, जी नंतरून एच येतो आहे, म्हणजे एक टर्म मागे सरकतो आहे, आणि पी नंतर लगेच काय येतो आहे, क्यू, वन टर्म पुढे सरकतो आहे. तसंच आता या पुढच्या याच्यासाठी आपल्याला पेअरसाठी मिसिंग टर्मसाठी हेच रिलेशन असणार आहे. एमच्या पुढे कुठलं लेटर येतं, एन. एसच्या मागे कोणतं लेटर येतं, आर. केच्या पुढे कुठलं लेटर येतो, एल. तर आपल्याला मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय टर्म मिळेल मग, NRL. बघा ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. अ मॅन स्टार्ट वॉकिंग टुवर्ड्स ईस्ट. आफ्टर वॉकिंग सम डिस्टन्स he turned right and walked some more distance. He finally turned right again and walked some more distance. Which direction is he facing now? Okay, बघा स्टेप बाय स्टेप जाऊया. अ मॅन स्टार्ट वॉकिंग टुवर्ड्स ईस्ट. एक मनुष्य आहे, तो कुठल्या दिशेने चालत जात आहे, ईस्ट. म्हणजे सपोज तो या ठिकाणी उभा आहे आणि त्याचं फेस कोणत्या डायरेक्शनला आहे, ईस्ट या डायरेक्शनला आहे. मॅन स्टार्ट वॉकिंग टुवर्ड्स ईस्ट आफ्टर वॉकिंग सम डिस्टन्स. काही डिस्टन्स चालून झाल्यानंतरून ही टर्न राईट अँड वॉक सम मोर डिस्टन्स. तो त्याच्या राईट साईडला टर्न झाला. आता त्याचं फेस कुठे आहे, ईस्टकडे. त्याचं ज्यावेळेस फेस ईस्टकडे असेल तेव्हा त्याची राईट साईड कोणती असणार आहे, ही, आणि लेफ्ट साईड ही असणार आहे. तर तो राईट साईडला टर्न झालेला आहे आणि काही डिस्टन्स वॉकिंग केलेला आहे त्याने पुन्हा. ओके, आता त्याचं फेस कुठे असेल मग, साऊथकडे. ही टर्न राईट अँड वॉक सम मोर डिस्टन्स. तो राईटकडे वळला आणि त्याने काही डिस्टन्स तो चालत गेला. ही फायनली टर्न राईट अगेन अँड वॉक सम मोर डिस्टन्स. आता त्याचं फेस साऊथकडे आहे. आता पुन्हा तो कुठे वळलेला आहे, राईटकडे, त्याच्या राईट साईडला. आता त्याची राईट साईड कोणती येईल, ही त्याची राईट साईड असणार आहे आणि ही लेफ्ट साईड असणार आहे. तो पुन्हा कुठे वळलेला आहे, राईटकडे. राईटकडे वळल्यानंतर तो काही डिस्टन्स चालत आलेला आहे. वॉक सम डिस्टन्स. विच डायरेक्शन इज ही फेसिंग नाऊ. आता त्याचं फेस कुठे आहे, बघा कोणत्या डायरेक्शनला फेस आहे, ह्या डायरेक्शनला. ह्या डायरेक्शनला ही डायरेक्शन कोणती आहे, वेस्ट. ओके, तर त्याचा आता फेस कुठे आहे मग, वेस्ट डायरेक्शनला आहे. तर ऑप्शनमध्ये आन्सर काय येईल, ए. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द नेट ऑफ अ क्यूब.
ओके. सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, क्यूबमध्ये किती फेसेस असतात? 6 फेसेसचा क्यूब तयार होतो. तर या ठिकाणी आता त्या क्यूबला जर आपण मोकळं केलं, नेट फॉर्ममध्ये केलं, तर त्याचे किती फेसेस दिसले पाहिजे? 6 फेसेस दिसले पाहिजे आपल्याला. बघा ऑप्शन एमध्ये किती फेसेस दिसत आहेत? 1 2 3 4 5. फक्त 5 स्क्वेअर आहेत. तर ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बीमध्ये किती स्क्वेअर्स आहेत? काउंट करूया. 1 2 3 4 5 6. येस. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय येईल? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. 6 स्क्वेअर्सपासून क्यूब तयार होतो. ऑप्शन सी चेक करा. ऑप्शन सीमध्ये किती स्क्वेअर आहेत? 1 2 3 4 5 6 7. ऑप्शन सी पण नाही येणार. ऑप्शन डी 1 2 3 4 5. ऑप्शन डी पण नाही येणार. क्यूब किती फेसेसपासून बनतो? 6 फेसेसपासून आणि 6 स्क्वेअर्सपासून बनतो. ऑप्शन बीमध्ये 6 स्क्वेअर्स आहेत, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इफ द गिवन क्लॉक इज 10 minutes स्लो, देन द करेक्ट टाईम आफ्टर 30 minutes विल बी. ओके. ही जी दिलेली क्लॉक आहे, ही आता काय टाईम शो करते आहे? 8:20. आणि ही क्लॉक जी आहे, ही काय म्हणता येते? दिलेली क्लॉक ही 10 minutes स्लो आहे. तर आता ॲक्च्युअल टाईम काय आहे? 8:30 झालेले आहेत. ओके. देन करेक्ट टाईम आफ्टर 30 minutes विल बी. तर आपल्याला करेक्ट टाईम विचारला आहे. आत्ताचा करेक्ट टाईम काय आहे? 8:30. पण ती 10 minutes स्लो असल्यामुळे ती क्लॉक काय टाईम शो करते आहे? 8:20 शो करते आहे. तर त्यांनी काय विचारलं आहे? करेक्ट टाईम आफ्टर 30 minutes विल बी. तर 30 मिनिटानंतर ह्या क्लॉकमध्ये किती वाजणार आहेत? तर आफ्टर 30 minutes किती वाजतील मग? 8:30 प्लस 30 minutes हे आहेत अवर्स आहे. मिनिटमध्ये मिनिट ॲड करूया, अवर्समध्ये अवर ॲड करूया. 60 minutes 1 hour मीन्स 60 minutes. तर या मिनिट्सचं कन्वर्जन कशात होऊन जाईल? अवरमध्ये. तर मग अवरमध्ये कन्वर्ट केलं तर किती वाजतील? 8 + 1 9. म्हणजे ॲक्च्युअल टाईम काय दाखवेल? ही क्लॉक अर्ध्या तासानंतर 9 वाजलेले दाखवेल. ओके. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? चेक करूया. बघा ऑप्शन सी मधली जी क्लॉक आहे, ती क्लॉक 9 o'clock टाईम शो करते आहे. आणि आपलं आन्सर पण काय आलेलं आहे? 9 o'clock. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द मिसिंग नंबर इन द गिवन नंबर पॅटर्न. ओके. या ठिकाणी आपल्याला काही नंबर पॅटर्न दिले आहे आणि या ठिकाणी एक मिसिंग नंबर दिलेला आहे. तर या मिसिंग प्लेसवरती कोणता नंबर येईल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा काय दिलं आहे? 65 100. 100 - 65 जर केले तर काय येईल डिफरन्स? 5 3. यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा येतो आहे? 35. जर आपण 65मध्ये 35 ॲड केले तर 100 येतं आन्सर. 100मध्ये जर सपोज 30 ॲड केले तर काय होतं? 130. 130मध्ये 25 ॲड केले तर आन्सर मिळत आहे आपल्याला 155. 155मध्ये 20 ॲड केले तर होतात 175. तर आता या ठिकाणी किती ॲड करावे लागतील? बघा 35 30 25 20. म्हणजे 5ने डिक्रीज होत जात आहे. तर या ठिकाणी आपण 20 ॲड केले तेव्हा आपल्याला 175 आन्सर मिळालं. तर ह्या 175मध्ये आपल्याला 15 ॲड केल्यावरती या मिसिंग प्लेसवरती मिळणारा नंबर मिळणार आहे. तर 175 + 15 किती होतात? ॲड करूया. 5 + 5 10 7 8 9 190. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन एमध्ये 190 आन्सर दिसत आहे. मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय नंबर येईल मग? 190. म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड कॅन बी फॉर्म फ्रॉम द लेटर ऑफ द गिवन वर्ड. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक वर्ड दिलेला आहे आणि त्या वर्डमध्ये जे लेटर्स दिलेले आहेत त्या लेटर्सपासून असा कोणता वर्ड तयार होतो आहे तो आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बघा ऑप्शन एमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, कॅक्टस. तर या वर्डमध्ये जेवढे पण लेटर्स आहेत तेवढे सगळे या ठिकाणी प्रेझेंट आहेत का, नाही. याच्यामध्ये एस हा लेटर आहे पण कॅल्क्युलेटर ह्या वर्डमध्ये एस लेटर येत नाही, म्हणून ह्या लेटर्सपासून हा वर्ड तयार होऊ शकत नाही, म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. कोट, COURT, COUR आणि टी सगळे लेटर्स प्रेझेंट आहे, म्हणून हा जो वर्ड आहे ह्या वर्डमध्ये जेवढे पण लेटर्स आहेत तेवढे लेटर कॅल्क्युलेटर ह्या वर्डमध्ये पण दिसत आहेत, म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन सी पण चेक करून बघा. ऑप्शन सी काय दिलं आहे, CALLER. बघा या ठिकाणी ई हा जो लेटर आहे हा कॅल्क्युलेटर ह्या लेटरमध्ये नाही आहे, म्हणून ऑप्शन सी पण नाही येणार. ऑप्शन डी चेक करूया. लंच, या ठिकाणी एन आणि एच हे दोघं लेटर्स दिलेल्या वर्डमध्ये प्रेझेंट नाही आहेत, म्हणून ऑप्शन डी पण येणार नाही. तर करेक्ट ऑप्शन काय येईल मग, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज नॉट एक्झॅक्टली एम्बेडेड इन द गिवन फिगर ॲज वन ऑफ इट्स पार्ट. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक गिवन डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्राममधले काही पार्ट्स आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले आहेत आणि असा कोणता ऑप्शन आहे की तो ह्या गिवन डायग्राममध्ये एम्बेडेड होत नाही. नॉट एक्झॅक्टली एम्बेडेड पार्ट शोधायचा आहे आपल्याला. ओके, बघा ऑप्शन एमध्ये दिलेला जो पार्ट आहे तो या ठिकाणी प्रेझेंट आहे. ऑप्शन एमध्ये दिलेला पार्ट. ऑप्शन बीमध्ये दिलेला पार्ट बघा कुठे दिसतो आहे, येस हा आहे ऑप्शन बीमध्ये दिलेला पार्ट. ओके, ऑप्शन बीमधला पार्ट पण गिवन डायग्राममध्ये प्रेझेंट आहे. ऑप्शन सीमध्ये जो पार्ट दिसतो आहे तो आहे का डायग्राममध्ये प्रेझेंट, येस या ठिकाणी दिसतो आहे. बघा इथून या फॉर्ममध्ये ऑप्शन सीमध्ये दिलेला पार्ट पण प्रेझेंट आहे. ऑप्शन डीमध्ये दिलेला पार्ट दिसतो आहे का डायग्राममध्ये, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, पुन्हा स्टँडिंग लाईन नाही. ऑप्शन डीमध्ये दिलेला जो पार्ट आहे तो गिवन डायग्राममध्ये प्रेझेंट नाही आहे, म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. हा जो दिलेला पार्ट आहे ऑप्शन डीमधला तो नॉट एक्झॅक्टली एम्बेडेड इन द गिवन डायग्राम आहे, म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. इन अ क्लास गोपी रँक 7th फ्रॉम द टॉप अँड 15th फ्रॉम द बॉटम. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन दी क्लास. ओके, बघा एक क्लासरूम आहे आणि त्या क्लासरूममध्ये काही स्टुडंट्स उभे आहेत, एका लाईनीत उभे आहेत. लाईनीचा टॉप आणि बॉटम दिलेला आहे. गोपी हा जो स्टुडंट आहे तो टॉपपासून 7th रँकवरती उभा आहे, म्हणजे सपोज या ठिकाणी ही आहे 7th रँक, या ठिकाणी गोपी उभा आहे. गोपी रँक 7th फ्रॉम द टॉप, म्हणजे गोपीच्या टॉपला म्हणजे वरच्या साईडला किती स्टुडंट्स असतील, मग 6 स्टुडंट्स असतील. जर सपोज गोपीची रँक 7th आहे, 7th नंबरवरती तो उभा आहे, तर त्याच्या पुढे किती मुलं उभे असतील, मग 6. अँड 15th फ्रॉम द बॉटम, आणि जर खालून जर काउंट करत गेलं तर गोपी किती नंबरवरती उभा आहे, 15th नंबरवरती उभा आहे. म्हणजे गोपीपासून अजून खाली किती स्टुडंट्स उभे राहत असतील, मग 14 स्टुडंट्स असतील.
खालून जर आपण मोजत गेलो तर 14 स्टुडंट्स उभे असतील आणि 15th नंबरवरती गोपी आहे. आणि जर वरून आपण काउंट करत गेलो तर 6 स्टुडंट्स ऑलरेडी वरच्या साईडला आहेत आणि 7th नंबरला गोपी आहे. तर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. तर टोटल क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत बघा. टॉपला किती आहेत गोपीच्या 6, गोपीच्या बॉटमला किती आहेत 14. 6 + 14 किती होतात 20. आणि तो स्वतः उभा असलेला नंबर पण काउंट करावा लागेल. तर तो एक व्यक्ती उभा आहे म्हणजे किती झाले टोटल 21. तर क्लासमध्ये किती मुलं आहेत मग टोटल 21. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द करेक्ट मिरर ऑफ द गिवन वर्ड. बघा या ठिकाणी फायनल हा वर्ड दिलेला आहे आणि हा जो मिरर आहे तो वर्डच्या लेफ्ट साईडला लावलेला आहे. ओके, तर मिररच्या ह्या साईडला आपल्याला हा जो फायनल वर्ड आहे तो कसा दिसेल. तर मी तुम्हाला मागे पण म्हटली होती, मिररच्या जवळ जो लेटर असतो तोच लेटर आपल्याला मिररपासून जवळ दिसतो आणि लांबचा जो लेटर आहे तो लांब दिसतो. आणि फक्त काय दिसतं आपल्याला मिररमध्ये हा जो दिसणारा जो वर्ड आहे तो मिररमध्ये आपल्याला कसा दिसतो अपोजिट दिसतो. म्हणजे आपल्याला एफ कसा दिसेल या फॉर्ममध्ये. ओके, आय ॲज इट इज दिसणार आहे. एन पण अपोजिट होईल. या पद्धतीने. सॉरी, माझी डायग्राम थोडी चुकलेली आहे. ए पण आपल्याला ॲज इट इज दिसणार आहे आणि एलची पण काय होणार आहे डायरेक्शन चेंज होईल. एलचं तोंड ह्या साईडला आहे तर त्याचं एल त्याच्या अपोजिट दिसेल. ओके, असा वर्ड दिसणार आहे. बघा असा वर्ड कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतो आहे का. येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. इन अ सर्टन कोड लँग्वेज होम इज कोडेड ॲज this and mind is coded as this. How will mode be coded in the same code language? Okay, home हा वर्ड कोणत्या कोड लँग्वेजमध्ये दिसतो आहे @+6 आणि $. आणि माइंड MIND माइंड हा वर्ड आपल्याला 6#7 आणि डिवाइड या कोडमध्ये दिसतो आहे. तर आपल्याला मोड हा वर्ड हे सेम कोड लँग्वेज यूज करून मोड हा वर्ड कसा दिसेल तर ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. एम लेटरसाठी कोणता सिम्बॉल आहे 6. ओ या लेटरसाठी कोणता सिम्बॉल आहे +साईन आहे. डी या लेटरसाठी डिवाइड हा साईन आहे आणि ई या लेटरसाठी $साईन आहे. बघा आपल्याला असा कोड भेटणार आहे MODE मोड ह्या वर्डसाठी. ऑप्शनमध्ये दिसतो आहे का असा. येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.